नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा मयेकर. ह्याला जीवन ऐसे नाव ह्या सदराखाली आजचा आपला विषय आहे नवविधा भक्ती. परमेश्वराचं सतत चिंतन करणं, मनाने त्याच्या सानिध्यात राहणं, हे किती छान असतं ना. म्हणजे कसं ना, आपण एक परमानंदात राहतो, सच्चित आनंदात राहतो. आणि हा भक्तीचा प्रकार आहे, परमभक्तीचा प्रकार आहे. काय होतं ना, की आपण असं सतत त्याचं चिंतन, स्मरण, त्याच्या सानिध्यात राहणं हे सुरू केलं ना, की आपल्याला खूप छान वाटतं. आपल्या मनातल्या नकारात्मक भावना हळूहळू नष्ट होतात आणि आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. योगामध्ये भक्तीचे 9 मार्ग सांगितलेले आहेत. नवविधा भक्ती. तर पहिलं आहे की श्रवणम, म्हणजे तुम्ही जितकं होईल तितकं परमेश्वराबद्दलच ऐका, परमेश्वराच्या कथा ऐका, त्याच्या लीला ऐका. आणि असं म्हणतात की जिथे परमेश्वराबद्दल बोललं जातं तिथे स्वतः हनुमानजी श्रोता म्हणून उपस्थित असतात. दुसरं आहे कीर्तन भजन. कीर्तनाची परंपरा तर आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. म्हणजे परंपरागत जे कीर्तन आहे त्यामध्ये अनेक देवाबद्दलच्या गोष्टी, त्याचे चमत्कार, त्याच्या लीला, त्याच्या कथा हे सांगितलं जातं. त्याबरोबर सुंदर सुंदर भजनं, अभंग पण गायले जातात. पण हल्लीच्या कीर्तनात आधुनिक घडामोडींचा सुद्धा आढावा घेतला जातो आणि काही वेळा ही कीर्तनं देशप्रेमाने भरलेली असतात. कसं असतं ना, की एक उदाहरण असं गोपींचं घेता येईल, की कसं असतं, की एरवी 4 बायका जमल्या एकत्र, की काही सांसारिक गोष्टी, काही इकडच्या तिकडच्या गोष्टी असं होतं. पण गोपी जेव्हा एकत्र जमायच्या, तेव्हा त्या फक्त गोपाळाचेच गुणगान गायच्या आणि सगळं वातावरण प्रसन्न व्हायचं. तर हे सुद्धा कीर्तनच आहे, हो ना? त्याच्यानंतर आहे नामस्मरण. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा देवाचं नाव घेत राहा, त्याला आठवत राहा. भले तुम्ही रोजची तुमची काही कामं करत असाल ना, असं तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही बसमधनं जाताय, कारमधनं जाताय, अशा वेळेला सुद्धा तुम्ही देवाचं नामस्मरण करायला हवं. ह्यानी सुद्धा आपल्याला मनाला खूप छान वाटतं. बरोबर आहे ना? आणि सतत नामस्मरण केल्याने आपल्या मनाची शक्ती सुद्धा वाढते. देवाशी आपण एकरूप होतो. नामस्मरणाच्या बाबतीत ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज हे अतिशय आदर्श आहेत. त्याच्यानंतर येतं पादसेवनम. म्हणजे समजा की भरत राजा होता, त्याचं उदाहरण घेऊया. जेव्हा प्रभू वनवासाला गेले तेव्हा तो रामप्रभूंना म्हणाला की तुम्ही परत या. त्यांनी विनवणी केली की मी राज्यावर बसणार नाही, तुम्ही बसा. त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा भरतानी त्यांच्या पादुका आणल्या. तो स्वतः कधीही सिंहासनावर बसला नाही. सिंहासनावर त्यांनी रामाच्या पादुका ठेवल्या, त्यांची पूजा केली आणि अशा रीतीने त्याने राज्य केले. म्हणजे देव जरी तुमच्या सन्निध नसला तरी आपण बघतो कित्येक मठांमध्ये, साधू संतांच्या, स्वामींच्या मठामध्ये पादुका ठेवलेल्या असतात आणि सर्वजण भक्तिभावाने त्याची पूजा करतात. त्याच्यानंतर येतं अर्चन. अर्चना म्हणजे नैवेद्य दाखवणं देवाला. या बाबतीत सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे शबरीचं आहे. शबरी कित्येक वर्ष प्रभू रामचंद्रांची वाट बघत होते. ती अतिशय गरीब होती, वृद्ध होती. ते जेव्हा आले तेव्हा तिच्याकडे काही नव्हतं, फक्त थोडी बोरं होती. तर तिने विचार केला की मी प्रभूंना नैवेद्य म्हणून बोरं अर्पण करते, पण समजा ते बोर आंबट असलं तर. म्हणून
प्रत्येक बोर स्वतः आधी चाखून त्यातली जी गोड बोरं होती तेवढीच तिने प्रभू रामचंद्रांना दिली आणि ते अतिशय प्रसन्न झाले. बघा, देव तुमच्याकडे काय रोज पंचपक्वान्नांचा नैवेद्य मागत नाही. तुम्ही जे काय रोज खाता ते त्याला दाखवलं तरी बास असतं. एक साधं फळ, फूल, पान हे जरी तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावाने दिलं ना, तर देव शेवटी काय आहे, देव भक्तीचा केला. त्याच्यानंतर येतं वंदन. साष्टांग नमस्कार आपण फक्त परमेश्वराला घालतो, हो ना. आणि साष्टांग नमस्काराचा अर्थ काय आहे की आपण परमेश्वराला पूर्णपणे शरण जायचं, समर्पित करायचं. अक्रूर हा जो होता त्याला परमेश्वराला बघण्याचा अतिशय ध्यास होता. तो खूप भक्ती करायचा. त्याची इच्छा एवढी तीव्र होती की त्याची ती तळमळ बघून परमेश्वर शेवटी प्रसन्न झाला आणि मूळ स्वरूपात त्याला दर्शन दिलं. भक्तीचे दोन प्रकार असे आहेत की एका प्रकारात ते म्हणतात की तुम्ही स्वतःला ईश्वराचा दास माना, सेवक माना, चाकर माना आणि त्याची सेवा करा. मीराबाई काय म्हणायची, तुम मेरे ठाकुर मैं तुम्हारी दासी. तसे त्याच्यानंतरचा भाव आहे साख्यम, म्हणजे तुम्ही देवाला आपला मित्र बनवा. आपला मित्र कसा असतो की तो आपली सगळी गुपित जाणतो आणि मुख्य म्हणजे आपल्या सुख दुःखात तो आपल्याला साथ करतो. म्हणजे परमेश्वराला तुम्ही सखा मानलत की तो तसंच वागणार. रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे की परमेश्वराने तुम्हाला दोन हात दिले, त्यातला एक हात तुमचा आहे आणि दुसरा हात हा परमेश्वराचा आहे असं तुम्ही माना. म्हणजे काय, तुम्ही त्या हाताने जी कर्म कराल ती चांगलीच असतील. बरोबर आहे ना. अर्जुन श्रीकृष्णाला आपला सखा मानत असे. तो कुठचंही काम करताना नेहमी श्रीकृष्णाचा सल्ला घ्यायचा. मी आता हे कशा रीतीने करू, मी आता कुठे जायचंय, कुठच्या मार्गाने जाऊ. आणि श्रीकृष्ण त्याला जी सूचना द्यायचा त्याप्रमाणे तो वागायचा. कृष्ण आणि सुदामा हे तर खूप जुने बालपणचे मित्र होते, पण खूप वर्षांनंतर जेव्हा त्या दोघांची भेट झाली तर ज्या तऱ्हेने श्रीकृष्ण, म्हणजे इथे तो देव नव्हता, इथे तो अगदी आतुरतेने धावत गेला आणि त्यांनी कडकडून सुदाम्याला मिठी मारली. तर हे काय आहे, मित्रत्वाचा भाव, साख्यम. आणि हा भाव तुम्ही जेव्हा करताना तर तुम्हाला नेहमी जाणवतं की परमेश्वर माझा मित्र आहे आणि तो सतत माझ्या पाठीशी आहे. शेवटचं आहे आत्मनिवेदन. काय होतं की तुम्ही जेव्हा सतत भक्ती करता मनापासून तर तुम्ही परमेश्वराशी एवढे एकरूप होता की तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त परमेश्वर दिसतो. तुम्हाला नदीमध्ये परमेश्वर दिसतो, झाडामध्ये दिसतो, डोंगरामध्ये दिसतो, सगळ्या प्राण्यांमध्ये दिसतो, प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये तुम्हाला परमेश्वर दिसतो. तुकाराम काय म्हणायचे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. संत नामदेव एकदा चपाती करत होते आणि अचानक एका कुत्र्याने ती चपाती उचलली आणि तो धावला. तर हे त्याच्या पाठी तुपाचं भांड घेऊन धावले. म्हणाले, अरे विठ्ठला, मी त्या चपातीला तूप लावलेलं नाहीये, मी तूप लावतो मग तू खा. म्हणजे ही कशी ही परमभक्ती आहे ना, की जो एकरूप झाला त्याला सगळीकडे जळीस्थळी काष्ठीपाषाणी फक्त परमेश्वर परमेश्वर आणि परमेश्वरच दिसतो. तर अशा तऱ्हेने आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा काय होतं सांगा, ह्या मोठ्या विश्वाचा आपण फक्त एक छोटासा कण आहोत याची जाणीव होते. आपलं मन विशाल होतं आणि आपण
सुखी होतं. तर मंडळी, आजचा विषय येथे संपलेला आहे. पुढच्या आठवड्यात आपण भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत राम राम.